हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी रवी कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे वा शिक्षकांनो वा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। काय शिकवणार तुम्ही? विद्यार्थ्यांना काय शिकवणार? तुम्हाला काही व्हिज्युअल दाखवतो, हे व्हिज्युअल पहा। तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे वा शिक्षकांनो वा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। काय शिकवणार तुम्ही? विद्यार्थ्यांना काय शिकवणार? तुम्हाला काही व्हिज्युअल दाखवतो, हे व्हिज्युअल पहा। बघितले? जरा एकदा निरखून पहा। या व्हिज्युअल मध्ये एखादी अशिक्षित बाई, या व्हिज्युअल मध्ये एखादी अशिक्षित बाई किंवा एखादा अशिक्षित मनुष्य दिसतो का? दिसणारच नाही। तुम्ही बातमीचं टायटल पाहिलं का? पाहिलंच असेल, बरोबर ना? म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। 8-10 दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक संपली, खासदार निवडून गेले, सत्ताधाऱ्यांनी सत्ता घेतली, विरोधकांनी विरोधी पक्षात राहणं पसंत केलं आणि विरोधी पक्ष नेता खंबीर उभा राहिला। आता महाराष्ट्रात विधान परिषद नाशिक विभाग नाशिक मतदारसंघाची निवडणूक बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी धुळे येथील महाजन हायस्कूल येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली। शिक्षकांनी अर्थात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदान जरी शांततेत झालं असेल, परंतु असं मतदान क्वचितच पाहायला मिळतं। ते कसं? मी म्हणालो होतो की या निवडणुकीत मतदार एखादी बाई अशिक्षित दिसते का? एखादा मनुष्य अशिक्षित दिसतो का? दिसणारच कसा? ही निवडणूक जमिनीवरची नाही। ही निवडणूक आमच्या मतदारसंघात पाणी नाही यासारखी निवडणूक नाही। आमच्या मतदारसंघात किंवा आमच्या वार्डात नाले सफाई होत नाही अशी ही निवडणूक नाही। आमच्या मतदारसंघात किंवा आमच्या प्रभागात गटारी नाही, पथदिवे नाहीत किंवा MIDC नाही, अशा प्रश्नांबाबत किंवा अशा समस्या सुटतील अशी ही निवडणूक अजिबात नाही। ही निवडणूक आहे ज्यांनी शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या शिक्षण सम्राटकडे ज्या शाळेत शिक्षकांच्या नोकरीसाठी 10-10 लाख 25-25 लाख रुपये भरले असतील, त्यांची ही निवडणूक आहे का नाही कमाल? काही संस्थानिक अपवाद असतील, परंतु अपवाद जरी असले तरी अप्रुव्हलसाठी त्यांना पैसे मोजावेच लागतात। अशी ही शिक्षकांची गत झाली आहे। एखादा अप्रुव्हल झाले तर मग पगार किती? कमीत कमी 1 लाख रुपये। याच शिक्षकांची ही निवडणूक। म्हणूनच संविधानात तरतूद केलेली आहे की विधान परिषदेत महाराष्ट्र विभागानुसार विधान परिषदेत एक प्रतिनिधी असावा। तो प्रतिनिधी शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडेल, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागेल। परंतु वाचा फोडा किंवा समस्यांचे प्रश्न मार्गी लागतील हे तर दूरच सोडून द्या, परंतु वर्षानुवर्ष शिक्षकांचे प्रश्न मार्गी का लागत नाही याचा विचार करा। का प्रश्न मार्गी लागत नाही? का समस्या सुटत नाही? विकत घेतो तर कसे प्रश्न मार्गी लागणार? विचार करण्यासारखी बाब आहे। काल परवा असं मतदान शिक्षक या पवित्र नात्याला काळीमा फासणारं झालं। आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं, होय तसंच झालं। काल परवा चर्चेला ऊत आला होता। आमचे सूत्र सांगतात, सोन्याची नथ, सफारी ड्रेस, वरून 11,000 रुपयाचे पाकिट, यामुळे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पूर्ण बाजार मांडला गेला होता। म्हणूनच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला मिळालेला मताचा अधिकार जर तुम्ही मीठ मिरची समान विकला तर तुमच्यासारखे समाजद्रोही तुम्हीच। मग हे कोटेशन
बाबासाहेबांचं म्हणणं ज्यांनी 10-10, 12-12, 25-25 लाख रुपये संस्थेमध्ये भरले त्यांना लागू होत नाही का? त्यांनाच लागू होतो. दुसरं असे की एखाद्या डॉक्टरच्या हातून 2-4 रुग्णांना नजर चुकीने उपचार केले असतील, जर का तो रुग्ण मरण पावला तर मोठमोठे आंदोलन होतात. एखाद्या ठेकेदाराने रस्ते, पूल किंवा इमारत बांधकामात भ्रष्टाचार केला तर त्या इंजिनियरला, त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाते. परंतु जो शिक्षक अख्खी पिढी घडवतो त्या पिढीला काय शिकवणार? हेच शिकवणार का की आम्ही आमचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेवर पाठवला आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, सफारी ड्रेस, 11,000 रुपयाचं पाकिट घेतलं, असं शिकवणार का? म्हणून म्हणावंसं वाटतं की पिढ्यानुपिढ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा हा शिक्षकच ठरतोय. त्यांचं भविष्य बर्बाद करतोय, तो स्वतःलाही बर्बाद करतोय आणि समोरच्या विद्यार्थ्यालाही बर्बाद करतोय, असं म्हणणं वावगं होणार नाही. ज्या ठिकाणी काल परवा मतदान सुरू होतं त्या ठिकाणी 2 शिक्षकांनी तर कहरच केला. ते चक्क सिव्हिल मध्ये असलेले पोलीस अधिकारी यांनाच विचारून टाकले की आम्ही 2 शिक्षक आहोत, आमचं पाकिट द्या, आमची नथनी द्या, आमची बायको वाट पाहत आहे, आमचे ड्रेस द्या, आम्हाला ड्रेस नाही. सिव्हिल मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी चक्क डोक्याला हात लावून घेतला. म्हणून म्हणावंसं वाटतं, म्हणून म्हटलं जातं, परिवर्तन झालं पाहिजे, क्रांती झाली पाहिजे, परंतु माझ्या घरातून नाही, समोरच्या घरातून. तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय राहू नका. बातमी कशी वाटली कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार. श्री हरि फिटनेस में आपका स्वागत है. आज ही जुड़े और स्वास्थ्य व फिटनेस के असीमित लाभ पाएं. हमारी अनुभवी टीम आपके स्वास्थ्य का पूरा ख्याल रखेगी. बेहतरीन सुविधाएं और व्यक्तिगत योजनाएं आपके लिए उपलब्ध है. स्वस्थ जीवन शैली की ओर पहला कदम बढ़ाएं. अभी हमारे फिटनेस परिवार का हिस्सा बने.